धावांचं टार्गेट असेल. नवीन चेंडू द्या प्लीज. चला मॅच चालू करा, विनंती असेल. अजूनही त्यानंतर काही करा. पंच म्हणून पाहताय पण नयन वेटा सातत्यपूर्व 2 दिवस या ठिकाणी महत्वपूर्ण सहकार्य करतायत. या ठिकाणी आर्यन ग्रुपला चांगले पंच आहेत आणि त्यांच्या जोडीला तेरी हा गोलंदाजी मार्क वरती ड्रम क्रिकेटला मधला महत्वपूर्ण. हो पहिला चेंडू, वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जेरीसाठी. हे फॅन आहे जेरीचे जे टाळ्या वाजवत आहेत. आता मात्र तेज तर्रार स्टेजवरती जे सगळे बसले थोडस सांभाळून. येस इट्स अ वाईड बॉल. वाईट प्लस आहे का अजू सर? येस 2 धावा. आता मात्र समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका खेळलाय. कौतुक करेन याही फलंदाजाचं. ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाज आहेत जेरी, त्या पद्धतीने फलंदाजीसाठी सज्ज सुद्धा झालेत. की किन्ना आणि मुन्नू. किन्ना आणि मुन्नू गोलंदाज जेरी. निकनेम आहेत या सर्वांची. ज्या पद्धतीने आपण टेनिस विश्व क्रिकेटमध्ये पाहतो त्याचबरोबर नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण निकनेम पाहतो. जेरी हाताने साकवतायत कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहेत. वेगवान गोलंदाज. ओ क्लीन बोल्ड. यू मिस, आय डेफिनेटली हिट. सुपर गोलंदाजी एका क्षणात इथे मात्र क्लीन बोल्ड केलं या फलंदाजाला. सुपर गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. जेरी ऑन फायर. मित्रांनो नक्कीच या ठिकाणी टेनिस अँड ड्रम क्रिकेट पाहिलं तर का या गोलंदाजाची गोलंदाजी पाहण्यासाठी गर्दी होते हे या खेळाडू दाखवून देतोय. 3 चेंडू 7 धावा बोर्डवरती लागतायत. एक महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. जेरी गोलंदाजी मार्क वरती निघतायत. हो इथे मात्र काय घडतंय. अप्रतिम फटका खेळलायत. अटॅक केलाय या गोलंदाजावरती 4 धावांसाठी. सुपर बॅटिंग. 11 धावा. सॅम हे फलंदाजीसाठी तयार झालेत. 4 चेंडू 11 धावा बोर्डवरती लागतायत. सॅम फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. इथे मात्र काय घडतंय. परतावं लागतंय. यस विकेट. पंच प्लीज आम्हाला सांगा विकेटचं पतन होतंय. यस विकेट क्रमांक 2. जेरी मात्र आपल्या वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 2 विकेट महत्वपूर्ण त्यांनी घेतल्यात. नवीन बॅट्समन अभिषेक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचा चेंडू असेल जेरी या गोलंदाजाचा. तर आपण पाहताय MTC क्रिकेट लाईव्हच्या मार्फत ही लाईव्ह स्पर्धा पाहताय. इथे काय घडतंय पाहणं गरजेचं. येस इट्स अ वाईड बॉल. ज्या पद्धतीने हा गोलंदाज वेगावरती स्वार झालाय तर कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. दोन धावा येतील या चेंडूवरती. 14 धावा. थोडीशी लाईन लेंथ भरकटताना पाहायला मिळत आहेत हे गोलंदाज जेरी. आता मात्र यॉर्क पद्धतीचा चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 धाव घेतली जाते. 15 धावा. वेगवान गोलंदाज. 2 विकेट्स मात्र त्यांना मिळाल्यात. 45 धावांचं टार्गेट असेल या सामन्यामध्ये. दम 11 या संघासमोर. आता मात्र 12 चेंडू 30 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी.
डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. या ठिकाणी गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होतोय. साई हा गोलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झालेत. सॅम सनी अभिषेक हा माता मुन्नू आणि अभिषेक हो बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न केला जातोय. एकच धाव मिळेल. 17 धावा बोर्डवरती लागतायत. 45 धावांचं टार्गेट असेल. 2 चेंडू 17 धावा. हो इथे मात्र टॅप केलाय समोरच्या दिशेने. क्रॅकिंग फटका, देखना फटका, सुपर बॅटिंग. 21 धावा बोर्डवरती लागतायत. अजूनही मित्रांनो मॅच संपलेली नाही, कारण 2 खुल्या गाठातील मातब्बर संघ लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मार्क होती. साई हा गोलंदाज हो समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका केला. इथे मात्र काय घेतय, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा आणून दाखवताना हा फलंदाज मुन्नू हा फलंदाज आक्रमक झालाय. या ठिकाणी 25 धावा बोर्डवरती लागतायत. 20 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या बोर्डवरती लागते 25 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अजूनही येणारे 8 चेंडू. धावा पाहिजे जिंकण्यासाठी 20 धावा. समोरच्या दिशेने फटका खेळला. इथे मात्र काय घडतंय, एक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मुन्नू फलंदाज. शेवटचा चेंडू. 25 धावा बोर्डवरती लागतायत. ओ वा, अप्रतिम सुपर फटका, क्लासिकल ड्राईव्ह आणि या चेंडूवरती येत आहे 4 धावा. वा बाय वा, सुपर बॅटिंग मुन्नू. 29 धावा बोर्डवरती लागतायत. 16 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये दम 11 पवई संघाला. तर एक चांगला अटॅक पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मॅच मध्ये पुन्हा एकदा आणलंय या फलंदाजाने, मुन्नू या फलंदाजाने. अभिषेक आता स्ट्राईक एंडला येत आहेत. 16 धावांची गरज असेल. बॉलर हा हितेश येतोय. संस्कार 8 या संघाकडून. संस्कार 8. व्हाईट बॉल +1. हितेश एक अजून एक चक्री गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश हा गोलंदाज आणि जेरीची कॉपी करताना पाहायला मिळतोय. हा गोलंदाज यंगस्टर आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं. ओ सुपर, अप्रतिम गोलंदाजी. परंतु व्हाईट बॉल आहे या ठिकाणी. 32 धावा बोर्डवरती लागतायत. अजूनही नाही किती झाले, 32 धावा बोर्डवरती लागतायत. लास्ट ओव्हरला 29 होते, आता 3 दिले ना. 13 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज मात्र या ठिकाणी चेंज केलाय. संस्कार 8 या संघाने. गोलंदाजाचं नाव सांगा. अब्बू हा गोलंदाज. फलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली या फलंदाजाने आता मात्र गोलंदाजीमध्ये 2 हात दाखवावे लागतील. 13 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. ओ समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. अभिषेकचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम फटका. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 36 धावा. दम 11 संघ. 5 चेंडू 9 धावा. अभिषेक हा फलंदाज. व्हाईट बॉल. 37 धावा बोर्डवरती लागतायत. आता मात्र 1:37. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्रॅकिंग फटका येतोय. अप्रतिम फटका. कौतुक करावं लागेल मित्रांनो या फलंदाजाचं. ज्या पद्धतीने अभिषेक आक्रमक झालाय.
41 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. व्हाईट बॉल एक एक्स्ट्रा. तर नक्कीच दम 11 पवई संघ एक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू साकारतोय हा गोलंदाज पुन्हा एकदा. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. काय घडणार हे सुद्धा पाहणं गरजेचं, कारण खुल्या गटातले 2 महत्वपूर्ण संघ संस्कार 8 संघ अगेन्स्ट दम 11 अगेन्स्ट खेळताना. 3 चेंडू 3 धावा. अभिषेक ऑन स्ट्राईक. समोरच्या दिशेने फटका टॅप केलाय. एक धाव नक्कीच मिळेल. इथे मात्र 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे या ठिकाणी मित्रांनो. यस, 2 धावा काढाव्या लागतील मित्रांनो तुम्हाला इथे दम 11 या संघाला. 2 चेंडू 2 धावा. दोन चेंडू 2 धावांची गरज. एकाटातटीची लढत पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण लढत पाहायला मिळते या ठिकाणी. 2 चेंडू 2 धावा. कोणता संघ जिंकणार, संस्कार 8 की दम 11? अबूचा हा चेंडू. तर हा चेंडू महत्वपूर्ण ठरेल या सामन्यामध्ये. कोणत्या दिशेने सामना जातो हे सुद्धा पाहणं गरजेचं. 2 चेंडू 2 धावा. इथे मात्र काय घडतंय, 1 धाव तर नक्की घेतली जाते मित्रांनो. सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असणार आहे या ठिकाणी दम 11 या संघाला. पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. एका बाजूला संस्कार 8 तर दुसऱ्या बाजूला दम 11. संस्कार 8 संघ विजयी ठरतोय की दम 11 संघ. 1 चेंडू 1 धावीची गरज. ही महत्वपूर्ण स्पर्धा आर्यन चषक 2021 ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये कोणता संघ विजयी ठरणार, कोणता संघ पुढे जाणार आणि कोणत्या संघाला इथून मात्र परतावं लागेल हे सुद्धा पाहणं गरजेचं. दम 11 पवई या संघाला 1 धावीची गरज असेल. चेंडू मात्र बाकी आहे 1. अब्बू हा गोलंदाजी मार्क वरती आणि फलंदाजीसाठी फलंदाज तयार होतोय. मुन्नू हा फलंदाज. चांगली बॅटिंग केले परंतु आता मात्र 1 धावीची गरज असेल इथे. काय घडणार, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 1 चेंडू 1 धावीची गरज. कोणता संघ विजयी ठरतो या सामन्यामध्ये महत्वपूर्ण ठरेल. मुन्नू हा फलंदाजी मार्क वरती आपल्या संघाला विजयी प्राप्त करून देतोय का, हा गोलंदाज आपल्या संघाला विजयी प्राप्त करून देतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 1 चेंडू 1 धावीची गरज. क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका टॅप केलाय. 4 धावा येत आहेत. वा भाई वा, कमालीची फलंदाजी मुन्नूची आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील या ठिकाणी दम 11 या संघाला. चला टॉस करा. दम 11 पवई हा संघ विजय ठरतोय. संस्कार 8 या संघाला या ठिकाणी मात्र सन्मान चिन्ह दिले जाईल. प्लीज या. संस्कार 8 संघ आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. आपल्याला विनंती असेल या. तर मीत 11 वर्सेस दम 11 पवई हा सामना होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या प्लीज, आपल्याला विनंती असेल. चला टॉस करा प्लीज. नितीनजी टॉस होऊन जाऊ द्या प्लीज. दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. मीत 11 या ठिकाणी टॉस जिंकला जातोय.
तर इथे मात्र काय घडतंय, टॉस मध्ये आपण पाहिलं मीत 11 कोपरखेरणे या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्लीज आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर नक्कीच नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आणि एक महत्त्वपूर्ण खेळाडू ज्या पद्धतीने आपण पाहिलंय, मिलिंददा वेटा यांची ही टीम आहे. या ठिकाणी आपण पाहताय मीत 11 कोपरखेरणे हा संघ. तर नक्कीच दोन हात करताना पाहायला मिळेल दम 11 पवई या संघासमोर. तर कशा पद्धतीने हा सामना होतो हे सुद्धा पाहणं गरजेचं. एक महत्त्वपूर्ण लढत असेल खुल्या गटातील हा सामना. तर नक्कीच मी विनंती करेन आदरणीय मिलिंदजी वेटा, आपल्याला विनंती करेन की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आदरणीय मिलिंददा वेटा सर, आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवरती या. तर एक महत्वपूर्ण लढत पाहताय तुम्ही. एका बाजूला दम 11 पवई हा संघ पाहताय, तर दुसऱ्या बाजूला मात्र मीत 11 कोपरखेरणे हा संघ पाहताय. नवी मुंबई टेनिस क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा जिंकताना आपण पाहिले. तन्वी 11 आणि या नावाने खेळताना सुद्धा आपण अनेकदा पाहिले. परंतु या स्पर्धेमध्ये मात्र मीत 11 या कोपरखेरणे या नावाने संघ खेळतोय. तर एक महत्वपूर्ण लढत असेल. द्वितीय फेरीचा हा सामना असेल. यानंतर मात्र फायनल लढत होईल. पहिल्या 4 मध्ये आपण पाहिलं रॉबिन 8 हा संघ 2 फेऱ्या जिंकून तर नक्कीच मॅच मध्ये घेऊन जाईल तुम्हाला सॅम्युअल सा गोलंदाजी मार्क वरतून मीत 11 कोपरखेरणे या संघाकडून. आणि स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज आपण पाहतोय किन्ना आणि मोनू ही जोडी फलंदाजीसाठी सज्ज होतोय. दम 11 हा संघ, पवईचा संघ हा समोरच्या दिशेने टॅप केलाय. फटका अप्रतिम ड्राईव्ह, पहिल्या चेंडूवरती चौकार हासिल केला या खेळाडूंनी.
गेले इथे मात्र पंच करण्याचा प्रयत्न. यू मिस आय डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. फलंदाजाला मात्र परतावं लागतंय तंबूच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आला होता. तदनंतर मात्र ज्या पद्धतीने सॅम्युअल्स या गोलंदाजाने कमबॅक केलाय, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. विकेटचं पतन झालंय. 3 चेंडू आणि 4 धावा बोर्डवरती लागतायत. एक चांगली लाईन लेंथ आहे. सॅम्स हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आपलं घर सोडून तो पुढे उभे आहे. आक्रमक आक्रमक बॅटिंग पाहायला मिळेल त्याच्याकडून. इथे मात्र यॉर्क्स पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा बाय वा, सुपर्ब गोलंदाजी सॅम्युअल्स. 4 चेंडू 4 धावा. एक विकेट मात्र माघारी धाडले या गोलंदाजाने. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट चेक केलं या गोलंदाजाने. सॅम्युअल्स हा गोलंदाज सुपर्ब गोलंदाजी. हो, इथे मात्र काय करताय, विकेटचं पतन होऊ शकलं असतं. यस, यष्टीरक्षक चुकी करतायत. येट्स इट्स अ वाईड बॉल. परंतु एक अतिशय महत्वपूर्ण चान्स येऊन गेला आहे. सॅम्युअल्स हा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. लेग ब्रेकचा मारा. सुपर्ब गोलंदाजी. 5 चेंडू 5 धावा. कमालीची गोलंदाजी. एका बाजूला कोपरखेडणे पाहताय तर दुसऱ्या बाजूला मात्र पवई. क्रिकेटचा थरार रंगताना मात्र या कैलासवासी अण्णासाहेब पाटील या मैदानावरती. बॅकफुटला गेले, पंच केला. इथे मात्र 1 आणि 1च धाव मिळेल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होत आहे. फक्त 6 धावा खर्च केल्यात सॅम्युअल्स या गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र नक्कीच टेनिस अंडरम क्रिकेट मधलं एक मोठं नाव सूर्या हे गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतात. एक जबरदस्त गोलंदाज आहेत आणि या मैदानावरती ज्या पद्धतीने गतवर्षी गोलंदाजी केले तर महत्वपूर्ण ठरतील. या मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी महत्वपूर्ण ठरेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू. इथे मात्र काय घडतंय, डायरेक्ट हिट होऊ शकलं असतं. यस, एक चांगला चेंडू. यॉर्क पद्धतीचा चेंडू. एकाच ऍक्शन मध्ये लेग स्पिन ऑफ स्पिन. कमालीची गोलंदाजी ड्राईव्ह करताना पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. नक्कीच इथे मात्र शेनवॉनची आठवण करून देणारा हा गोलंदाज. आणि खऱ्या अर्थाने टेनिस अंडरम क्रिकेट जर पाहिलं तर नवी मुंबईमधल्या अनेक स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीजचा किताब यांनी घेतलाय. आणि आज मात्र मीत 11 कोपरखेडणे या संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहिला चेक पाहायला मिळतोय. बॅट्समन आपलं घर सोडून पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत का हे सुद्धा पाहणं गरजेचं. इथे मात्र काय घडतंय, नयनजी वाईट आहे का? यस, इट्स अ वाईट बॉल. 7 धावा बोर्डवरती लागतायत. 2 चेंडू 7 धावा. लेग स्पिनचा मारा पाहायला मिळतोय इथे मात्र, परंतु व्हाईट बॉलचा इशारा करतील या ठिकाणी नयनजी वेटा. 2 चेंडू 8 धावा. लेग स्पिन ऑफ स्पिनचा मारा होईल. ओ, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. काय घडतंय, बॅकफुटला गेले होते, पंच केला होता. आपल्याच फॉलोअर थ्रू मध्ये मात्र सूर्याजी या ठिकाणी चेंडू फील्ड करताय. 3 चेंडू 9 धावा. काय कमालीची गोलंदाजी चालले पहा. यालाच तर कुठेतरी खुल्या गटातील क्रिकेट बोललं जातं. फलंदाज आणि गोलंदाज मध्ये तुडुंब युद्ध पाहायला मिळतंय. इथे दुसरा चेक पाहायला मिळतोय. सॅम हा फलंदाज. इथे मात्र काय घडतंय मित्रांनो, जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. दिमागदार गोलंदाजी. 4 चेंडू 9 धावा. ओ वा भाई वा, सुपर्ब गोलंदाजी. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सूर्या सरांसाठी. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते, पूर्णपणे चकवलं जात या गोलंदाजाकडून. आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबई टेनिस अंडरम क्रिकेटमध्ये का अव्वल दर्जाचं क्रिकेटर, अव्वल दर्जाचे गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं हे मात्र प्रात्यक्षिक दाखवतायत या मैदानावरती. हरियाण चषक 2021 या स्पर्धेमध्ये शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र चुकी होते आणि ओव्हरपिच चेंडू
हा चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय बाहेर 4 धावांसाठी. ओव्हर 13. एक ओव्हर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 13 धावा बोर्डवरती लागतायत. सूर्या सरांनी धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7. तरी इथे मात्र आक्रमण पाहायला मिळते गोलंदाजांकडून. फलंदाजांवरती चढवलेला हा हल्ला म्हणेन. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 13. अतिमहत्वपूर्ण षटक असेल षटक क्रमांक 3. पप्पू क्लीन बोल्ड. फलंदाजाला माघारी धाडले कुठेतरी. मित 11 कोपरखेरणे हा संघ आपली पकड एक चांगली पकड मजबूत बनवताना पाहायला मिळतोय. इथे मात्र काय घडतंय बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन होईल. चला रॉबिनेट संघ कर्णधार प्लीज या. रॉबिनेट संघ आपला कर्णधार हो असू दे तरी पण तयार राहू द्या. इथे मात्र काय घडतंय विकेटचं पतन होईल. बॅक टू बॅक 3 विकेट हॅट्रिक संपादन केले मित्रांनो या गोलंदाजाने. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा भाई वा सुपर्ब गोलंदाजी. तर तिन्ही गोलंदाज एक अव्वल दर्जाचं प्रदर्शन करताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत. मीत 11 कोपरखेरणे या संघाचे. पप्पू हा गोलंदाज. हो आणि इथे मात्र चुकी होते बाहूकडून. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. 4 चेंडू 18 धावा. अजूनही 2 चेंडू महत्वपूर्ण असतील. इथे मात्र काय घडतंय यष्टीरक्षक चुकी करतायत नाहीतर अजून एक विकेट मिळाला असता पप्पूंना. शेवटचा चेंडू शेष असेल. काय कमालीची गोलंदाजी मित्रांनो. या गोलंदाजीची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा बाय वा पप्पू अप्रतिम गोलंदाजी सुपर्ब गोलंदाजी पप्पू. 3 विकेटचं आपण पाहिलं बॅक टू बॅक 3 विकेट हॅट्रिक संपादन केली या गोलंदाजाने. तर तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. धावसंख्या बोर्डवरती लागते. एकूण धावसंख्या 20 धावा बोर्डवरती लागतायत. 21 धावांचं टार्गेट असेल मीत 11 कोपरखेरणे या संघासमोर. तर नक्कीच फलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. मयूर हा फलंदाज ज्यांनी मागच्याच मॅच मध्ये बॅक टू बॅक 5 चौकार मारले होते. चला मॅच चालू करा प्लीज विनंती असेल. बाहू नॉन स्ट्राईकला बाहू आहेत. स्ट्राईक एंडला मात्र मयूर करण सॉरी ज्या करणनी मात्र मागच्याच मॅच मध्ये 5 चेंडू 5 चौकार मारले होते तो फलंदाज मात्र तुम्हाला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गॅस हा गोलंदाजी मार्क वरती पवई संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. गॅस हा गोलंदाज आहे मित्रांनो. पवई संघाकडून अतिशय खुल्या गटातला महत्वपूर्ण खेळाडू असेल. परंतु मीत 11 या संघाकडून करण या फलंदाजाने आपण पाहिलंय बॅक टू बॅक 5 चौकार मागच्या मॅच मध्ये लावलेत. त्याची पुनरावृत्ती करतोय का हा फलंदाज हे सुद्धा पाहणं गरजेचं. बाहू हा फलंदाज नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. 20 धावा 21 धावांचं टार्गेट आहे मीत 11 कोपरखेरणे या संघासमोर. गॅस गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र काय घडतंय ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिच केलाय. पंच नयनजी वेटा सांगतायत इट्स अ वाईड बॉल. बॅकफुटला गेले नो डाऊट पंच केलाय. इथे मात्र या चेंडूवरती येतील 4 धावा. चौकार हासिल केला या बॅट्समननी करणनी. 2 चेंडू 5 धावा. बॅकफुटला गेले पंच केलाय. समोरच्या दिशेने फटका टॅप केलाय. या चेंडूवरती धावा येत आहेत 4. सुबह बॅटिंग करण आपल्या फॉर्म मध्ये पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. हा फलंदाज गॅस या गोलंदाजावरती हल्लाबोल केला जातोय. 21 धावांचं टार्गेट आहे. इथे मात्र नक्कीच व्हाईट बॉल
10 धावा बोर्डवरती लागतायत. आता मात्र 11 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी मित 11 कोपरखेरणे या संघाला. इथे काय घडतंय, एक अतिरिक्त धाव. इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न. एक अतिरिक्त धाव येईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. धावसंख्या बोर्डवरती लागते 12 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 12 धावा बोर्डवरती लावल्या जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय सरळ हाताने. येस 2 धावा 14 धावा. आता मात्र मित 11 संघ हा विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. इथे मात्र काय घडतंय, समोरच्या दिशेने फटका खेळलाय करण या फलंदाजाने. हा चेंडू मात्र जातोय सरळ 4 धावांसाठी. क्लासिकल ड्राईव्ह, अप्रतिम फलंदाजी, एक देखणी फलंदाजी पाहायला मिळते या करण या फलंदाजाकडून. गॅस हा गोलंदाज बॅकफुटला गेले, पंच केला. इथे मात्र मॅच समाप्त होते. जोरदार टाळ्या. मित 11 कोपरखेरणे विजयी संघ ठरतोय या मॅच मध्ये. महत्वपूर्ण मॅच होती. टॉस करा प्लीज. रॉबिन 8 मित 11 कोपरखेरणे. चला टॉस करा प्लीज. शेवटचा सामना असेल आजच्या दिवसामधला, महत्वपूर्ण मॅच असेल ही.